ते रिपोर्ट आता सध्या अप्राप्त आहे। पूर्ण हे प्रक्रिया डीएनए इत्यादी करण्यामध्ये जे वेळ लागत आहे ते आम्ही एक्सपेडाइट करण्याची प्रयत्नात आहोत। परंतु एक गोष्ट आपल्याला ही नक्कीच आपल्याला लक्षात आणणे गरजेचे आहे की जी आमची केस आहे हे 304A IPC ड्रंक अँड ड्रायव्हिंग आणि रॅश अँड नेग्लिजंट ॲक्टची नाही आहे। आमची केस हे 304 मध्ये एका व्यक्ती पूर्णपणे दारूचे नशेत कोणताही प्रकारची सेन्सेसमध्ये नसताना एका ॲक्सिडेंट घडला तर ते 304 IPC होतो, ज्यांच्यावर 3 वर्षाची सजा आणि ते बेलेबल ऑफेन्स असतो। यामध्ये आम्ही याचे उलट आम्ही 304 IPC लावलेले आहे, ज्याचे इन्ग्रेडियंट आहे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, म्हणजे त्यांना नॉलेज होता की त्याची जी कंडक्ट आहे ती कंडक्टचे अनुषंगाने इट इज लाइकली टू कॉज डेथ, म्हणजे त्यांची जी कंडक्ट होती जुवेनाइल असणे, एक मोठा साईजचे महाग गाडी ऑटोमॅटिक सारखे गाडीचे ड्रायव्हिंग व्हीलवर बसणे, एका पबमध्ये जाऊन दारू पिणे, नंतर दुसऱ्या पबला जाऊन परत दारू पिणे आणि नंतर एक नॅरो स्ट्रीटवर ज्यावेळी तिथे भरपूर क्राऊड असते, भरपूर रहदारी असते, तिथे भरधाव वेगाने वाहन चालवणे, ही त्यांना पूर्ण नॉलेज होती की त्यांचे या कृत्यामुळे ते अशा प्रकारचे जीवितास हानी होऊ शकतो। आणि त्याचबरोबर ते मद्य पीत होता किंवा पबमध्ये पार्टी करत होता, त्याचे पूर्ण सीसीटीव्ही फुटेजेस आमच्याकडे आहेत। सांगण्याची अर्थ हे आहे की ब्लड रिपोर्ट जे काही आल्या, ही केस आमची ब्लड रिपोर्टचे पिलरवर अवलंबून नाही है, हे केसची दिशाच डिफरंट आहे, ही सगळ्यांना स्पष्ट करणे गरजेचे आहे। एक गोष्टी आपण लक्षात ठेवा की जर आपण फर्स्ट डेचे